नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल भटकंती विथ स्नेहल सुमित. आता मी चाललो आहोत हम्पीला. तसा आम्ही खूप दिवसापासून हम्पीचा प्लॅन करत होतो, पण हा प्लॅन थोडा अचानक ठरला. पुणे टू हम्पी हा तसा 650 किलोमीटरचा प्रवास. तर आम्ही असं ठरवलं की सकाळी लवकर निघू. आम्ही जवळपास 5:30च्या सुमारास हा प्रवास चालू केला. आताच आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे हॉटेल कोहिनूरमध्ये. तर इडली सांबार आणि वडा मागवलं आहे. बघू टेस्ट करून कसं आहे. चांगलं आहे, थांबू शकतो इथं. तरी आपण किती कवर केलं? 200-250 किलोमीटर कवर केलं ना? 250 किलोमीटर. मस्त अशी आमची पेटपूजा झाली आणि मी परत प्रवास चालू केला. तसं आम्ही जवळपास 250-200 किलोमीटर कवर केलं होतं. कसं वाटतंय चालवताना? खूपच भारी एक्सपिरियन्स आहे. आतापर्यंतचे रस्ते तर चांगले भेटले, मध्ये थोडं डायव्हर्जन वाटलं सोलापूरच्या अलीकडेच. सो फार सो गुड. स्पीडची गन आहे तिथं गाडी. गुड दिसते. एर्टिगा थांबली बघ तिथं. विजयपुरा सुमित इकडेच आहे. हा सोलापूरच्या अलीकडे जाताना विजयपुराला जायला टर्न आहे, लेफ्ट टर्न. इथून तुम्ही लेफ्ट टर्न घेऊन परत राईटला जायचं आहे हॉस्पिटलसाठी. हाय टर्न विजयपुरा. हां तोच आहे. इथे लिहिले विजयपुरा सोलापूर. पोलीस कशा बसलेले. सर्कल हाफ सर्कल. जसं हम्पीचा वेळ यायला लागलं तसतसे असे दगडाचे मोठे मोठे डोंगर तुम्हाला दिसू लागतात. आता आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे. हॉस्पिटलपासून हम्पी जवळपास 14 किलोमीटर आहे. वेलकम टू विजयनगरी. विजयनगरी में आपका स्वागत आहे. कसला मोठा बोर्ड लावला त्यांनी. इथून चालू होते. तर फायनली आम्ही आता हम्पीमध्ये पोहोचलो आणि आजचा हा आमचा होमस्टे. आज आम्ही मँगो ट्री होमस्टेमध्ये राहणार आहोत. दुपारचे 3:30 वाजले आणि आम्ही आता मँगो ट्री होमस्टेच्या रूमजवळ आलो आहे. ही आहे आमची आजची रूम. सिम्पल आहे, नॉर्मल आहे. सुमित बसला आहे आतमध्ये. बेसिक रूममध्ये बेड आहे, परत टेबल एक आहे टी पॉईंट वगैरे ठेवायला. इथे असा हा मिरर आहे. चांगली क्लीन रूम आहे. एक विंडो आहे, टी व्ही, कबर्ड आणि तशी ही मोठी बाल्कनी दिसते. तिथं आम्ही गाडी पार्क केली. हा खालचा टी पॉईंट आहे आणि वॉशरूम. हे इथं वॉशरूम आहे. वॉशरूम पण क्लीन नीट आहे. चांगली रूम आहे बजेट वाईज. तर आमचा नेक्स्ट प्लॅन आहे सनसेट बघायला जायचा. कुठे जायचं आहे? हेमकुटा हिल्स ना. हेमकुटा नाही, मातुंगा. मातुंगाला आम्ही मातुंगा पर्वतावर जाणार आहे. आता फ्रेश हो आणि मातुंगा पर्वतावर सनसेट होत. आता आम्ही चाललो आहोत मातुंगा हिल्सवर सनसेट बघायला. तर मी तुम्हाला इथला रस्ता दाखवते. ऑन द वे तसे बरेच ठिकाण आहेत, तिथे जाऊन सिनिक वगैरे फोटो शूट वगैरे करू शकतोय. आत्ता आमचा सध्याचा प्लॅन आहे फक्त सनसेट बघायचा, त्यामुळे आम्ही जास्त फार काही करणार नाही आहे. तर चला बघूया आपण सनसेट. समोरचा कसला भारी दिसते. ऑन द वे मोठे दगड आहेत.
औंधे असे मोठे मोठे खडक दिसतात. हे असं खरंच रामायणाच्या ह्याच्यात आल्यासारखं वाटतंय. थोडे मोठे दगडी आहेत. हा ना. काय करतो इकडच आहे का पण मातंगा चांगलं. काय मस्त दिसतोय. असं वाटतं इथे थांबावं आणि फोटोशूट करावेत. आधी आम्हाला असं वाटत होतं की मातंगा पर्वत हे का दुसऱ्या पॉईंटला असेल, पण तसं नाही आहे. मातंगा पर्वत हे विरूपाक्ष मंदिराच्या जवळपासच आहे. सकाळपासून आम्ही फक्त नाश्ताच केला होता. मग ते पुढे गेलो आणि आम्हाला हा स्टॉल दिसला. बोंडा बोंडा. बोंडा ट्राय करते मी पहिला. तिखट आहे. मस्त असा बोंडा आणि भजीवर ताव मारला आणि आम्ही पुढे मातंगा पर्वताकडे निघालो. मातंगा पर्वताकडे जाण्यासाठी आपल्याला एक छोटा ट्रेक करावा लागतो. तर आता आम्ही आलो आहे मातंगा हिल्सच्या इथं. त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. हे बघा किती भारी आहे. आणि हे आहे मातंगा पर्वत वरती, जिथं आम्ही सनसेट बघायला जाणार आहे. खूपच भारी व्ह्यू दिसतो असं म्हणतात. तर आता आम्ही एक्सपिरियन्स करतो. सनसेटचा टाईम होत आला आहे. 5:05 झालेत. तुम्ही जर इकडे मातंगा हिल्स नाही तर कोणत्याही स्थानी येणार असाल तर ट्राय करा की 5:30च्या आधीच या. कारण 5:30ला ऑलमोस्ट सगळे मंदिरं सगळ्या गोष्टी बंद होतात तिथे. जर तुम्ही मातंगा पर्वताला जाणार असाल आणि तुमच्यासोबत जर कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना इकडे आणू नका. कारण की हा ट्रेक करायला जवळपास 1.5 ते 1 तास लागू शकतो. आणि वाटेत तसे मोठमोठे दगड लागतात. चढ उतर करायला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. काय झालं खूपच तीव्र चढ आहे. समोरच्या पायऱ्या तर बघू शकता उभ्याच आहेत. सावकाशी असं वाटतं एकावर एक दगड रचत नाहीत का. खाली बघ. असं वाटतं आम्ही नक्की कुठे आलोय आम्हालाच कळत नाहीये. हा जो दगडांचा एकीकडे मोठा असा बोल्डर्स आहेत आणि इथून जर खाली पाहिलं तर विरूपाक्ष तुम्हाला दिसेल. हे बघा हे नारळाची झाडं आणि विरूपाक्ष मंदिर.
तेव्हा तिथं विरूपाक्ष मंदिर आहे. बघू शकता अशी इथे पायऱ्या केलेल्या आहेत वरती जायला, तर हळूच सांभाळून जावा. जाते पुढं कमी जाऊ. इकडं इकडून खाली पायऱ्या आहेत. अरे इकडून वरती जायचंय. अरे इकडून पायऱ्या येत नसणार. तर इथे साईडला पायऱ्या पण गेल्यात आणि इकडं अशा कोतरलेल्या पण पायऱ्या आहेत. चलो. अरे जवळच आहे, चल ना. चल. आता मी वरती जाऊन येतो. स्नेल काही येत नाही आहे, इथे बसली. इथूनही चांगला व्ह्यू भेटतो तसा, पण मी वरती एकदा चेक करतो. चप्पल काढूनच चालू आहे ह्याच्यावरती, बरं होईल. नाही तर पाय थोडं घसरतोय. तर बघू शकता आम्ही वरती आलोय मातंगा हिल्सवर. स्नेहल पण आली आहे. हा घेऊन आला मला. इथं असं वरती छोटंसं मंदिर टाईप काहीतरी आहे, तिथं बसू शकता. आणि हा आहे आपला मातंग पर्वत. मातंगा पर्वतचा सनसेट. मातंगा पर्वतावरून सूर्योदय खूप छान दिसतो असं ऐकलं होतं आणि आज अनुभवलंही. बराच वेळ आम्ही तिथेच बसून होतो. समोर अस्तेला चाललेला सूर्य, त्याची सोनेरी किरणं आणि खाली विरूपाक्ष मंदिर, हे सगळं विलोभनीय होतं. सुमारे 6:30-7च्या दरम्यान आम्ही खाली आलो होतो. स्नेल, तुला या दगडांबद्दल काही माहिती आहे का? हो, मी ऐकलं होतं हे. ॲक्च्युली काय झालं होतं, वाली आणि सुप्रीची भांडणं झाली होती ना, त्यामध्ये दगडफेक केले होते. त्यामुळे दगड ना असे एकमेकावर असल्यासारखे वाटतात. इकडे बघू शकता तुम्ही, जिथे बघाल तिथे आहे ना दगडांची रचनाच आहे फक्त, आणि कोणत्याही प्रकारचं सिमेंट बिमेंट वापरून नाही ठेवलेले, एकदम स्टेबल आहेत सगळे. मातंग पर्वताच्या पायथ्याशीच विरूपाक्ष मंदिर आहे. आमचा असा काही प्लॅन नव्हता आज तिकडे जाण्याचा, पण रात्री हे मंदिर खूपच सुरेख दिसत होते. मग आम्ही ठरवलं की ॲटलीस्ट जाऊन एक फेरफटका मारून येऊ. मंदिराच्या बाजूलाच शॉपिंग स्ट्रीट आहे, तिथे आम्ही गेलो. एक फेरफटका मारला, काही वस्तू खरेदी केल्या. आता आम्ही मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. तर आम्ही पिठा, ब्रेड, हमस आणि सॅलड मागवलं आहे. टेस्ट चांगली आहे याची, आणि ऑथेंटिक थाळी आपण आता नंतर मागवणार आहोत. आम्ही आता साऊथ इंडियन थाळी मागितली आहे, त्यांची स्पेशल थाळी आहे. बरेच जण तीच मागवतात, मी दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, चपाती, राईस आहे, रस्सम आहे, भाजी आहे, पापड आहे.